थर्ड व्हील, दोघात तिसरा. ही जी डिश आहे ना, सेम डिश बंगलो, कोण आहे तो शेफ, विकास खन्ना, त्याच्या बंगलोमध्ये अशीच सेम डिश आहे. छोटा आहे का? आणि तो साधा सावळा नाही, तो काळा सावळा आहे. आणि त्याचा महाराष्ट्राला गर्व आहे. कितीही लहान असलं तरी घर हे घर असतं, ऐकलं का? येस. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अवर चॅनल. खूप दिवसानंतर हा व्लॉग येतो आणि आवाजावरून समजत असली आम्ही आता उठलोय. आज आहे संडे आणि आम्ही विचार केला होता कुठेतरी जायचा, म्हणजे सकाळी 6ला उठून माझा जो प्लॅन होता खंडी म्हणून एक जागा आहे लोणावळ्याजवळ, तिथे जायचा. बट मॅडमला आणि माझ्या मित्राला नाही, तुझ्या मित्राला त्याला सकाळी उठायचं नव्हतं म्हणून तो कॅन्सल झाला. मग आता विचार केला की कुठेतरी फिरायचं, काहीतरी खायचं, मूवी बघायची, म्हणजे बघू आता जे काही पॉसिबल होईल, कारण त्याला संध्याकाळी 7ला परत जायचं आहे. सो आता किती वाजले, आता 10-10:30 वाजले असेल. तर मग आता बघू आम्ही काय काय करू शकतो आमच्या कपॅसिटीमध्ये. आणि काय करायचं अजून बघू ना, आता जे जे करू ते दाखवू. हे बघा झोपडी. मजा येते संडेला झोपायला, एकदम असं लेट उठायचं. वा क्या बात आहे. पोहे खायचे आणि मग बघायचं कुठे जायचं. तर्री पोहा दाखवतो तुम्हाला, तर्री पोहा पण दाखवतो, बघत राहा. आंघोळ करून भेट. आता रेडी, खूप जास्तच वेळ घेतला आम्ही रेडी व्हायला. 11:30 वाजले आता. हां, आता याने सगळ्यात जास्त वेळ घेतला. 2 टी-शर्ट चेंज केले आणि ऑफकोर्स झाली आहे माझी तयारी फालतूगिरी करून. इकडे बघ. मस्त दिसत आहे. पॉन्चो कशाला घेते आता, पाण्यात थोडी चाललो आपण. हे दे ना, ते आणि हे ठेवायचं ना याच्यावर. हां, अजून कुठे चाललो आपण माहिती आहे तुला? काही घेणं देणं नसते कुठे चाललो, काही फरक नाही, कुठे घेऊन जा. अक्षय माहिती काय म्हणे की हिला मिनियन्स म्हणून भूताची मूवी दाखव म्हणे आपण. एविल डेड बर्न. मी एवढी पागल नाहीये. तुला म्हटलंस तो चालू आहे म्हणून. ओडीसी बघायला घेऊन गेले असते. ओडीसी. चला मग आता सरळ भेटू बाहेर, जेव्हा इथे जाऊ. तर्री पोहा हा आमच्या वाकडचा. हा फर्स्ट टाइम खातोय. फर्स्ट टाइम नाही खाताय तो. नाही खाल्ला वाटतं. अच्छा हां, काही पण सांगते. तू का नाही घेतला? इथलंच काही थोडंसं घे मग. ते टाकू ना त्यांचं कुठे आहे. आणि हा यांचं नागपुरी तर्री पोहा म्हणून आहे. नाव नाही होतं आधी, आता काढलं ते. ह्या ताई आहेत, ताई आणि दादा. त्यांचं आहे इथे वाकड चौकामध्ये. कधी आली इकडे तर नक्की ट्राय करा. आणि एकदम नागपूर सारखंच आहे. हो 10 मिनिट मला येऊन येते, पण 1 तासाची वेटिंग आहे, कारण आम्ही काल बुक करायचं विसरलो. थांबूया. ऑप्शन आपल्याकडे काही नाही. मागे ब्रेक दिसतात आहे का? ओनली फॉर डिस्प्ले पर्पज. थांबा तुम्हाला दाखवतो. एंट्री आहे. इट्स लाईक बंगलो टर्न्ड कॅफे. आणि हा त्यांचा वेटिंग एरिया. लोक बघा किती आहेत वेटिंगला. आणि आतमध्ये इकडे आहे झाड जोडतो पण. कॉफीवर बुक आहे कोणती तरी, ती वाचतो म्हणते आणि मला पण वाच म्हणतो. आणि तू पण वाच. 1 तासाच्या वेटिंग नंतर फायनली आलो आहे आतमध्ये. बसलो कसं आहे ते दाखव. आम्ही इकडे बसलो आहे. तर हा तो सेक्शन आहे जिथे पाणी वगैरे पण छान दिसतं. त्याच्यानंतर आम्ही इथे बसलो आहे. आणि हे वर पण आहे, ते तिथनं आहे त्यांच्या पायऱ्या वगैरे. मी वर जायचं. जेवण आता अक्षय बघेल काय ऑर्डर करायचं. खूप कलकल आहे. हां, लार्ज बाउल्स द्या बा. बघा हे असं आहे ते. हे मला दाखवायचं होतं. मेन सगळ्या रील्स वगैरे तुम्ही बघितल्या त्या इथल्याच असणार आहे. तुम्ही उठलो तुम्हाला दाखवायसाठी. यांचं काहीतरी चालू आहे. 395चे गुपचूप खाणार आहे. पाणीपुरी नाही, आपण 20 रुपयेवाले खाऊ, बाहेर जाऊन राहू दे. घरी बनवून देते ती 395. मला दे, मला सब तेरा आहे. 395 आलंय काहीतरी. काय बोलवलं रे आपण? आईस स्पॅनिश लाटे. वा, काय आहे हे? स्लायडर्स. हां, म्हणजे स्लायडर्स. कॉफी आणि माझा प्रशांत.
कसं आहे? आवाज नाही निघत आहे का? मस्त जावा. ही जी डिश आहे ना सेम डिश बंगलो कोण आहे तो शेफ विकास खन्ना त्याच्या बंगलोमध्ये अशीच सेम डिश आहे ती आम्हाला दिसली त्याचं आम्ही ऑर्डर केली आहे तर बघू खाऊन कशी आहे. काय रे सांग. बहुत खाऊन ज़्यादा सांग. एस्थेटिक हो रहा है गाइस. हे काय आहे पण ब्यूटीफुल लुकिंग डिश. येस काप हॅपी बर्थडे. मी अक्षय का कापतो पण एवढा मोठा खाशील का एक सोबत एवढा मोठा बाईट घेशील का? नाही प्लेटमध्ये घेतो मी. अच्छा इलायचं क्रोसॉ मिळाला बाकी काही नाही पाहिजे बस नुसतं क्रोसॉ खात आहे. तू सांग रे कसं आहे खाऊन बघ पटकन. खाऊन बघ ना. जल्दी बोल. काय नॉर्मल आहे नॉट दॅट गुड. मला तर आवडला. टेस्ट खूप छान आहे बट इट्स बेसिकली कटलेट पण खूप छान आहे. ते बीटरूट शेवडी खूप आहे. छान आहे. शेवळी शेवळी शेवळ्या शेवळ्या. तुझ्या हाताने खाता अगं चम्मचने खाता. हे काय आजी ओलिओ पास्ता ब्लॅक गार्लिक काळा गार्लिक. हा काळा गार्लिक का तळलेला आहे बघा. मग एवढ्या ॲसिडिक खायची सवय नाही आपल्याला. आपण कटलेट खाणारे माणसं. इथे तेच खात होता, चटणी गेली. गोव्यात जाऊन आलू पराठे खाल्ले. हां तेच. मॅगी घरी बनवलेली विदाऊट ते जे आम्ही हॉस्टेलमध्ये बनवायचो ना मॅगी पहिले उकडून घ्यायची आणि वरतून कच्चा मसाला टाकायचा तशी टाकायची. काहीतरी इज्जत ठेव त्याची. ते जास्त छान लागत होतं आम्हाला. ती मॅगी जास्त आवडायची. म्हणजे याच्यापेक्षा ते असं छान असं म्हणत आहे तुला. ती मॅगी आम्हाला आवडायची जी आम्ही हॉस्टेलमध्ये बनवायचो. आणि ही पण सेम जशीच ते नॉस्टॅल्जिया जसं वाटत आहे. ओके मग ठीक आहे. काळा गार्लिक ब्रेड आवडंसंच खाल्लं पण वाटतं खूप सारं खाल्लं. हे तिखट होतं खूप सारंच खाल्लं आपण. पण म्हणजे एवढूसच होता ना ते छोटं छोटूसं बर्गर एवढूसच होता. ते शेवड्या पण एवढूसच होत्या. मोठ्या शेवड्या पण तेवढूच होत्या. हे पण नव्हतं मुलगीच होतं आणि हे तिखट होतं शेवटचं. पण छान होतं. म्हणजे कॉफी ठीक होती बाकी डोसा पण चांगला मी होता. याच्यापेक्षा जास्त व्हिएतनामीज कॉफी प्रेफर करायची. बरं जाऊन बघूया कसं आहे तर. पेंडिंग वगैरे काढलं आहे छान आहे. हो बाकीवर काय नाही इकडे बंद आहे. आणि इकडे दुसरा सेक्शन. डिनरचा वेट चालू आहे. 2:45 वाजले अजून आला नाही. म्हणजे आला नाही म्हणजे आम्ही 12:30ला आलो इथे तर आता हां एक तास जास्त सव्वा तास वगैरे वेटिंग होती. आणि आता 2:45 वाजले म्हणजे आम्हाला येऊन 2 तासाच्या वर झाले आहेत. पण आम्हाला इथेच खायचं. कारण आम्ही हे याच्या आधी पण 2दा कॅन्सल केलं आहे. तेच त्यांना कॉल करतो नेहमी तर ते म्हणतात की सर वेटिंग आहे म्हणतात एवढं वेट कोण करणार म्हणून मी कॅन्सल करतो. म्हटलं जाऊ द्या वेळेस आता आहे तर तेच म्हणजे यायचं असेल तर आधी तरी बुक करूनच या. 1-2 दिवसाआधी त्यांना कॉल करा. जेवण वगैरे खूप मस्त आहे. खूप चांगल्या वाईब्स आहे आणि असं प्रॉपर एक डेट प्लेस आहे. पाऊस पडत असेल तर या कारण आता पाऊस नाही होता आमच्यासोबत माझ्या. आमच्या डेटवर कोण येतो बघितला ना. थर्ड व्हील दोघात तिसरा. हवी ती रील बनवायची होती आणि पटली होती मला. हा दोघात तिसरा आहे आमच्या. हा काय म्हणते का अभिलाष बोलला की फ्रीजमध्ये ब्रेड आहे 3 ते 4 तर संपायचे आहे. आता म्हणतो माहिती अक्षय येत आहे. हा तुझाच मित्र आहे हा खराब. नाही चांगल्या गोष्टी खाऊ घालतो मी त्याला. हो हो फ्रीजमध्ये ठेवलेला ब्रेड संपवायसाठी अक्षय येत आहे म्हणतो. तो जो ओपन काच आहे ना तिथे पाऊस जेव्हा पडतो ना तर तो असा एकदम मस्त वाटतो असा. हां असं असतं तर काय भारी वाटतं. वाव आलं फायनली आमचं. किती ब्लूबेरीज पण आहेत. विचार नाही केला आणि चॉकलेट मागवलं. मी चॉकलेट खात नाही. आता मी हे आतमधलं क्रीम खात आहे. हा वाला चॉकलेट कोणता माणूस खात नाही बघ. हा हा हां
कधी यूज करतच नव्हतं. नाही ना, दिले ना डिस्प्ले पर्पजसाठी फक्त, पण हे रिअल ब्रेड्स आहेत. आता कोणीच नाही आहे. मागाशी जेवढा फुल होता पूर्ण खाली आहे, पण एक नंबर. हे दोघं सोल स्टोअर. हे बा, एक सेकंड थांब ना, मग ते चालताना कलियुग आणि आता टर्न कर. हे बघा, कालचक्र. बापरे, असं वाटतं कोणता तरी योगी आहे घालून चालला कलियुग. कसं काल स्वतःला विठ्ठल बनवलं होतं, आज माहिती नाही काय, आज काय बनवत आहे काय माहिती. तू विठ्ठल काहून होता ते सांग आधी. कारण विठ्ठल सावळा आहे, आणि तो साधा सावळा नाही, तो काळा सावळा आहे, आणि त्याचा महाराष्ट्राला गर्व आहे. बापरे. नमस्कार मंडळी, आपल्या दोघांना सेम मिळाला. आम्ही नवीन चॅनल सुरू केला आहे. आम्ही ॲक्च्युली आलो आहे, अक्षयनी घर घेतलं आहे, म्हणजे खूप वर्ष झाले, तर त्याला आता त्याचं घर दाखवत आहेत. त्याचं नाही पण दुसरं. हा म्हणजे त्याचीच बिल्डिंग आहे ना, त्याचंच घर आहे ना ते. हा. तो अपार्टमेंट त्याला दाखवेल. सो आम्ही पण आलो हे सोंग करून, आणि हा एरिया आहे महाळुंगे, आणि तो आहे अक्षय, आणि ती बाई आहे जी दाखवणार आहे. हा म्हणजे मुलगी बाईच असते ना, पण बाई मुलगी नसते का? फक्त ठेवल्यावर माझं तर वर पण राहते, माझं घसरत आहे. लाव रे. माझं घसरत आहे. काहीतरी तुझं हे याची पार्किंग. माझं डोकं छोटं आहे का? हो, खूप छोटं आहे तुझं डोकं. खाली पण आहे थोडं. हे काही नाही. काय झालं? रिक्षावाला बनवला आणि माझं हेल्मेट हालत आहे. थांबले रे. हा आहे हॉल, हे आहे किचन, ही आहे छोटीशी 2 पर्सन बाल्कनी, आणि हा मस्त एक नजारा. वा वा वा. हे स्विमिंग पूल आहे बहुतेक, आणि बाकी कुठे आहे? हां, हे आहे पहिलं गेस्ट वॉशरूम. ही आहे गेस्ट रूम, म्हणजे ही आमची रूम आहे. हां हा बहुतेक ही स्विमिंग पूल आहे काहीतरी आहे. तुझं याच साईडला असणार आहे. सेमच आहे ना. आणि त्यानंतर आहे ही मेन बेडरूम. कसं वाटलं घर? घर ओव्हरऑल सामान्य खूप मोठं वाटतं. सामान इंटिरियर केल्यावर अजून छान वाटतं. आणि पालघरी ठीक आहे, छोटी आहे पण चांगलं आहे. बाई 2 लोक मस्त बसून कॉफी पिऊ शकता इथे. पहिलं घर आहे, मेहनतीचे घर आहे, कदाचित स्वतःच्या पैशाने घेतलेलं घर आहे. किती असो ते घर असतं. व्ह्यू चांगला आहे इथून. 14th फ्लोअरहून चांगला राहील त्याच्यापेक्षा. कितीही लहान असलं तरी घर हे घर असतं. ऐकलं का? येस. व्ह्यू तरी ॲटलीस्ट चांगला आहे. 28-29 आमच्याकडे 4 BHK आहे गाईज, इथे 2 BHK ने घेऊन बालेवाडीला. तसे तर 10-15 BHK होते आपल्याकडे. त्यापेक्षा जास्त पैशाचे आहेत. तिथे शूज खराब झाले होते, तर माझी बायको माझा शूज धुवून देत आहे. कारण मी तिचा ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरचे शूज धुवून द्यायचे असतात. वा वा. खून का बदला खून. याला सोडायला आलो आम्ही आता. चालला मुंबई. बाय बाय. भेटू मे बी नेक्स्ट मंथ, काय माहिती. लवकरच. तुझा मित्र चालला. डायरेक्ट ऑक्टोबर आला असं वाटतं. रडून राहिला तू? रडून राहिला कसं? दुःख होतं मला, माझा मित्र जातो तर. ओ अच्छा. चलो. सो त्याला सोडून आम्ही आलो घरी. गेला असेल तो, त्याचा मेसेज पण नाही येत निघालो, काहीच नाही. पोहोचलो म्हणून पण मेसेज नाही करत हा पटकन. नाही का, आम्हालाच विचारावं लागतं की बाबा पोचला की नाही पोचला, काय चालू आहे. तर मग असा होता आमचा दिवस छोटासा छानसा. असं प्लॅन तर काही वेगळा होता, केलं हा, काही वेगळं. प्लॅन Movie ला काहीतरी भलतंच होतं. पहिले जाणार होतो लोणावळा, नाही सॉरी खांडी. खांडी. हा. हा,
तर ते कॅन्सल केलं. त्याच्यानंतर मग आम्ही जाणार होतो मूवी बघायला, मिनियन्स बहुतेक, पण ते पण त्याचा हा, शो ते नव्हता, पण समथिंग नाही काहीतरी. तो तर 3D मध्ये होता आणि आम्हाला 3D नव्हता बघायचा कारण ते मजा नाही 3D बघायला. 2D मध्ये थोडं बरं वाटतं म्हणून आम्ही तो पण कॅन्सल केला. हा, मग तो पण नाही केला. नाही कारण की याला चष्मावर चष्मा लावावा लागतो. हा तो पण एक माझा त्रास, चष्म्यावाले कॅल्क्युलेट. 4 डोळे मला 6 डोळे लावले असते माझ्याने. हा मग ते पण झालं. नाही मग फक्त एकच प्लॅन होता बनावाला, तो झाला सक्सेसफुल. हा, तिथे पण 1 तास वेटिंग केली, पण वर्थ होतं. त्याच्यानंतर काय केलं आपण, त्याच्यानंतर आम्ही अक्षयचं घर बघितलं आणि मग झालं. मग काय घरी येऊन मग घरी येऊन थोडा रेस्ट केलं कारण थकलो होतो, कारण खूप ट्रॅफिक असतं पुण्यामध्ये सॅटर्डे संडेला पण. मग आम्ही घरी येऊन थोडा रेस्ट केला, चहा वगैरे पिला, थोडंसं बाहेर खाल्लं आणि मग अक्षयला सोडून दिलं. असा होता आमचा दिवस. आणि आता आम्ही जाणार होतो वेस्ट साईडला, जे हा, वेस्ट इथे साईडचं, वाकडला हा. सुरू झालं, नवीन नाही सुरू नाही झालं, बनलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट 2 महिने झाले होऊन गेले. त्याचं काम सुरूच होतं कंटिन्यू मध्ये. असं वाटलं होतं आज सुरू होईल, कारण की काल आम्हाला दिसलं होतं. तर आज बहुतेक माहिती नाही, मे बी मंडेपासून वगैरे ते सुरू करणार असेल. तर ते पण नाही झालं. मग शेवटी घरी आलो रिटर्न. मग हा, तर मी म्हणत होतो की नेक्स्ट व्लॉग येईल आता आमचा. आम्ही बहुतेक खांडीला जाऊ आणि बाईकने जाणार आहे. सो तो व्लॉग थोडासा वेगळा असेल. याची बाईक दिसेल तुम्हाला, याची माझी बाईक. बाईक तुम्ही बघितली नाही आहे तर ती तुम्हाला दिसेल. तर बाईकचं थोडंसं छोटंसंच राईड आहे, म्हटलं मग करू, पावसाने मजा येते बाईक राईड करायला, असं काहीतरी असेल. सो चलो ठीक आहे, मग आता भेटूया नेक्स्ट व्लॉगला. लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर पण करा आपल्या फ्रेंड्सला. आणि खूप सारा थँक्यू तुम्हाला इन ॲडव्हान्स. आय नो यू विल गाईज आणि कॉमेंट्स पण करतात ते. आता अननोन लोक पण कॉमेंट्स करतात, तर खूप छान वाटतं. 1-2 कॉमेंट्स जरी आले तरी खूप छान वाटतं, हा ना. तर तेच की भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.